जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि आजचीच अपडेट आहे ही विद्यार्थी मित्रांनो. तारीख आपण बघू शकता इथे बघा, 18 डिसेंबर. ठीक आहे. मुंबई आणि पेपरचं नावसुद्धा तुम्ही बघू शकता, मुंबई टाइम्स वसई विरार प्लस. आणि बघा का हेडलाईन आलेली आहे, भरती केव्हा निघू शकते नवीन. बघा, पोलिसांचे बळ वाढणार म्हणून हेडलाईन आहे. आता आपण सविस्तर माहिती बघूया. बघा का म्हटलेलं आहे, मीरा भाईंदर वसई विरारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 1000 पोलीस भरतीचा प्रस्ताव मंजूर. बघूया का म्हटलेलं आहे. पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी या पोलिसांची मदत होणार आहे. विविध विभागांची स्थापना करणार आहोत. मनुष्यबळाअभावी हे विभाग स्थापन करण्यात अडचण होती, ती अडचणही लवकरच दूर होणार आहे. मधुकर पांडेय, आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय. बघूया पूर्ण काय काय माहिती दिलेली आहे. मीरा भाईंदर वसई विरार परिसरातील वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात सुरक्षा देण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय 1082 नव्या पोलिसांच्या भरतीच्या प्रस्तावाला गृह खात्याने मंजुरी दिली आहे. पुढील वर्षात भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा पार पडणार असल्यामुळे वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांचे बळ वाढणार आहे. पालघर जिल्हा पोलीस आणि ठाणे ग्रामीण पोलीस विभागाचे विभाजन करून 1 ऑक्टोबर 2020 रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी 3,331 पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात 426 अधिकारी, 2,905 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. परंतु 272 पोलीस अधिकारी आणि 1,398 अशी मिळून 1,670 पोलिसांच्या जागा रिक्त होत्या. अधिकाऱ्यांची 13% तर कर्मचाऱ्यांची 36% पदे रिक्त होती. कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. त्यानुसार मागील वर्षी पोलिसांच्या रिक्त जागांसाठी पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 945 पोलिसांची भरती 2023 मध्ये 945 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात पोलीस शिपाई, चालक आणि चालक पदांचा समावेश होता. राज्यभरातून 49,479 उमेदवारांनी यासाठी शारीरिक चाचणीसाठी परीक्षा दिली होती. तब्बल 2 महिने ही प्रक्रिया सुरू होती. या शारीरिक आणि कौशल्य चाचणीतून 12,240 उमेदवार शिपाई पदासाठी उत्तीर्ण तर 104 चालक पदासाठी उत्तीर्ण झाले होते. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. 9 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात मुख्यालय, वाहतूक शाखा व गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले. या 945 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये 303 महिलांचा समावेश होता. भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर 1,082 पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला होता. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर त्याला मान्यता मिळाली आहे. पुढील वर्षी दुसऱ्या भरती प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली. बघा इथे काय म्हटलेलं आहे, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर त्याला मान्यता मिळाली आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपली विधानसभा निवडणूक संपलेली आहे आणि त्याला मान्यतासुद्धा मिळालेली आहे. म्हणजे यावर्षी 100% इथे भरती असणार आणि यावर्षी जाहिरात ही लवकरच पडणार. हालचाली दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी आपल्याला दिवसरात्र ग्राउंड आणि लेखीची तयारी करावी लागणार आहे. लवकरच तुम्हाला जाहिरात पाहायला मिळू शकते. धन्यवाद.